आर्यम ग्रुप खराडी मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसेल. ही महत्त्वाची मॅच आहे. प्रत्येक मॅच या महत्त्वाच्या आहेत. इथून मागे तुम्ही काय केलं हे सगळं विसरून तुम्हाला आता काय करता येणार आहे, आता कशा पद्धतीने तुम्हाला जिंकता येणार आहे, याच्याकडे मात्र तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन नाताळ पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. 1:14 झाल्यात. 1:15 पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय. स्ट्राईकला आपण बघतोय दशरथ गवळे उप सोनू गवळी मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर नॉन स्ट्राईकला किरण बेरड आणि गोलंदाजीची मार्कुंबड्यावर निलेश लोंढे. दशरथ गवळीच्या बॅटमधून गॅपमध्ये खेळलाय. खूप मोठा गॅप कव्हर मध्ये आपण बघतोय. एक बनवली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू मात्र झाला इथे फरार. 4-4. फटका मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. दशरथ गवळी यांच्या बॅटमधून 4 धावेंसाठी SK नोमन 11 ही टीम मात्र खातं खोडते 4 धावेने. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला होता पण चेंडू खूपच टन मैदानाच्या आतमध्ये. निलेश लोंढे एक शांत डोक्याची गोलंदाजी, नक्कीच बाईच्या स्वरूपात ही सिंगल असेल. एकाच सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या फलक 5 धावेंवरती. किरण बेरड स्ट्राईकला येतील. एक चांगला बॅटर, एक चांगला बॉलर, एक ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे तो किरण बेरड मैदानामध्ये आहे. युवा खेळाडू निलेश लोंढे तेवढ्या ताकदीचा गोलंदाज मैदान. हॅलो, हो इथे चुकीला माफी नाही. एक टप्पा खात बाईच्या स्वरूपात मिळेल. 4-4-4-4. धन्यवाद डीजे, थोडीशी आम्हाला मदत केल्याबद्दल. एका ओव्हरीच्या समाप्तीनंतर आपण बघतोय धावसंख्या फलक आहे तब्बल 11 धावा फलकावरती. SK नोमन 11 स्पोर्ट्स क्लब मैदानाच्या मध्ये चांगली बॅटिंग करते, चांगली सुरुवात केली गेली पण तेवढ्याच ताकदीचा चांगला संघ मैदानाच्या मध्ये आपण बघतोय आर्यम ग्रुप खराडे. दोन्ही टीम मध्ये जर बघितलं ना मित्रांनो, विश्वास, जिद्द आणि चिकाटी सातत्याने आहे. मन सुद्धा तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची. येस येस, जर कोणाला टू व्हीलर या गाडीची चावी जर सापडली असेल, ड्यूक गाडी आहे, तर कृपया ती जमा करा. आपल्याच खेळाडूची गाडी आहे, त्याची चावी हरवली, जर सापडली तर द्या.
हो सोनू गवळी थोडं बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न केला. आपण बघतोय मिड ऑफला चेंडू जातोय सिंगल मिळेल. सोनू गवळी ज्यावेळेस मैदानामध्ये येतात ना मित्रांनो, त्यावेळेस मात्र त्यांच्यावरती बक्षिसांची बरसात केली जाते. हुसेनी यंग बॉयजच्या तर्फे मात्र 3 षटकासाठी 2,000 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. कारण की सोनू गवळींना आपण अनेक वेळा खेळताना बघितलं. एरोडा प्रीमियर लीग असू द्या, बाहेरच्या स्पर्धा असू द्या, कोणतीही स्पर्धा असू द्या, सोनू गवळींच्या बॅटमधून चेंडू निघला रिवर्स उलटा फुलटा मैदानाच्या आतमध्ये किरण बेरडचा फटका आपण बघतोय. 30 मध्ये अडवला जाईल. सिंगल मिळतोय तिथे. एका सिंगलने धावसंख्या फलक आहे 13. 13 आणि 17 हे क्रिकेटच्या आशुभाकडे मानले जातात. जर 83चा वर्ल्ड कप तुम्ही जर बघितला मित्रांनो, तर त्यामध्ये 13 आणि 17 आकड्यावरती आपण जर बघितलं तर 13 आकड्यावरती 2 विकेटी होत्या. 17 आकडा आल्यानंतर भारतीय संघाच्या 4 विकेटी गमावल्या गेल्या. त्यानंतर मग कपिल देव मैदानामध्ये आले आणि एक चौकार मारला. शुभ आकडा 21 धावा बनवल्या गेल्या. अशा मॅचेस आपण बघितल्यात. ओ मोठा फटका तिथे दशरथ गवळीच्या बॅट मधून फिल्डर डाऊन द बॉल. ओ माय गॉड चुकीला माफी नाही. देने वाला जब भी देता देता चप्पल फाड़ के. जीवदान मिळतं इथे. कॅच ड्रॉप होतोय. आपण बघतोय कॅच विन द मॅच विन कॅचेस जीतो मॅचेस जीतो. तुम्हाला कॅच पकडावाच लागणार आहे क्रिकेटमध्ये. कॅच सुटल्यानंतर बॅटिंग आपण बघितलेली अनेकांची. 15 धाबा फलकावरती दुसरी ओव्हर मात्र प्रगतीपथावर आहे. थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न केला होता. बॅटीची एज लागते. सेकंड यष्टिरक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतील. एक सिंगल मिळते पुन्हा एकदा. एकूण केल्यात गोळा दिसतो नेहमी तोफेचा गोळा रायगड किल्ल्यावरती. म्हणून आम्ही सांगतो धावसंख्या फलक 16. विनायक सर आणि आमचे आदरणीय केतन सर खऱ्या अर्थानं दोघेही लाईव्ह स्कोरिंगच्या भूमिकेमधून प्रत्येकाचं रन प्रत्येकाचा स्कोर हे टिपला जातो. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे. नजरहाटी दुर्घटना घटे. किती करोडचा रोड बनलाय, किती करोडची गाडी तुम्ही चालवताय, त्यापेक्षा त्या रोडवरती पाटी काय लिहिली ते महत्वाची आहे. प्रवेश करताना ती पाटी वाचा. येस डेट घोषित केलाय. जपून जपून चाले पुढे धोका आहे. नजरहाटी दुर्घटना घटी. आता धावसंख्या फलक आहे 17. कृष्णा स्वामी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतील पंचांच्या डाव्या बाजूने. फुल टॉस दिलाय सोनू गवळीच्या बॅट मधून. एक टप्पा खात 4 4 4. चेंडूंमध्ये बनवल्या तब्बल 21 धाबा. अजूनही 4 षटकांचा सामना बाकी आहे. अर्थात 24 चेंडूंमध्ये किती तुम्ही धावा बनवणार. मी सांगतो हाना मारा झोडा फोडा तोडा जे करायचे ते करा, पण धावांचा डोंगर उभा करा. धावांची पर्वत उभी करा. ती पर्वत इतकी उंच पाहिजे की समोरचा संघ त्यापर्यंत चढता चढता थकला पाहिजे. आणि गोलंदाज टीमला माझं तेच सांगणं असतं, थांबवा, रोखा, स्टॉप लावा. कारण इथे तुम्हाला तो डोंगर आणि ती पर्वत थांबवायची, कारण त्याच्यावरती प्रवास तुम्हाला तुमचा करायचा आहे. निलेश लोंढे वैयक्तिक दुसरी आणि सांघिक तिसरी गोलंदाजी करतील. आपण बघतोय पहिल्या 6 चेंडूंमध्ये 6 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. किरण बेरे स्ट्राईकला. निलेश लोंढे येस येस आपण बघतोय हाताने खेळलाय. सिंगल मिळतोय तिथे. चांगली गोलंदाजी आहे, चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय.
स्वतःची किंमत स्वतःलाच वाढवावी लागते मित्रांनो आयुष्यामध्ये. तुम्ही तुमची किंमत वाढवली तर जगाची किंमत आणि जगाच्या नजरेमध्ये तुमची किंमत टिकून राहते. क्रिकेटमध्ये सातत्याने ते करावं लागतं. सोनू गवळीच्या बॅटमधून आपण बघतोय मोठे मोठे फटके, बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न केला होता. आपण बघतोय ऑनला जातोय चेंडू, मिडॉनला एक सिंगल मिळते. एका सिंगलने मात्र धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक दुर्रीवरती सगळ्यात भारी 23 धावा. बेरड, किरण बेरड आपण बघतोय खेळतोय मैदानात. चांगली बॅटिंग करतात किरण बेरड. आपण अनेक वेळा त्यांना बघितलंय खेळताना. ही ओपनिंगची जोड आहे. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, आता हा चौथा दिवस आहे त्यांचा. आपण बघतोय चांगली बॅटिंग करतात बीके अर्थात किरण बेरड. खोलवरचा चेंडू होता. फुलोरलेनचा चेंडू आपण बघतोय हलक्या हाताने कट केला, सिंगल मिळतो. थोडी गडबड होती पण तिथे 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने धावसंख्या थोडीशी बदलेल, हलेल डुलेल. 25 धावा. बघा वर्ष सुद्धा 2025 चालू आहे आणि धावसंख्या सुद्धा 25 आहे. प्रत्येक आकड्याला महत्व आहे. येणारी प्रत्येक तारीख ही तुम्हाला आयुष्यामध्ये परत बघायला मिळणार नाही. आज आपण बघितलं तर 1/11/2025 आहे. म्हणजे पहिल्या महिन्यातील 11 तारीख आपण आज बघतोय आणि 25वा वर्ष आपण बघतोय. 27 धावा फलकावरती. तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. आपण बघतोय धावसंख्या फलक 27. एका विकेट मैदानाच्या आतमध्ये नाही. पॉवर प्ले नंतर थोडंसं क्षेत्ररक्षण. नक्की थोडी चर्चा होते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा जाऊया मॅचकडे. हो केला आहे आणि आपण बघतोय एक सिंगल मिळेल तिथे. सिंगल आहे मात्र धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक आहे 28. 3 षटकांच्या समाप्तीनंतर लॉस ऑफ 0 विकेट. तीन ओव्हरींच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 28. युवा खेळाडू, लेजेंड खेळाडू विक्की सुनसन या ठिकाणी उपस्थित आहे. साहेबांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू डीजे प्रज्वल. चला पुन्हा एकदा स्वागत. 1:28 झालेले आहेत मित्रांनो. आपण बघतोय सुंदर मॅच मैदानामध्ये रंगली. एकीकडे आहे क्षेत्ररक्षण करताना आर्यम ग्रुप खराडी, तर SK नोमन 11 मैदानाच्या आतमध्ये आपण बघता बॅटिंग करताना दिसते. 18 चेंडू बाकी आहेत. आता मोठे फटके खेळणंच गरजेचे आहे ते. हो खराब थ्रो. सिंगल मिळलाय, डबल केलाय, डबल नंतर इथे तिसरा मात्र थोडासा नकार दिलाय. कृष्णा स्वामी मैदानाच्या आतमध्ये. मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं कृष्णा नावाला कधी कोणी विसरणार नाही. जी व्यक्ती प्रेम करते ना आपल्या आपल्या मित्रावरती, त्या मित्राला भगवान श्रीकृष्ण आठवतील. आणि जी व्यक्ती क्रिकेटवरती प्रेम करते ना त्यांना 7 पुते कृष्ण आठवतील. प्रेमामध्ये आणि क्रिकेटमध्ये हे नाव महत्वाचं आहे. किरण बेड बघतोय आपण. शॉर्टपिच चेंडू होता, मोठा पुल केलाय तिथे. एक फटका, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण.
या 2 धावेने धावसंख्या फलक 32 रन 32 धावा फलकावरती. कृष्णस्वामी चांगली गोलंदाजी करतात. 8 चेंडू खर्च केले त्यांनी आणि त्या 8 चेंडूंमध्ये 14 धावा खर्च करत चांगली गोलंदाजी करतात. किरण बेरड 12 चेंडूंमध्ये 13 धावा बनवून आहेत. तर तसेच गवळी आपण बघते 8 चेंडूंमध्ये 14 धावा बनवून आहेत. एकही विकेट मैदानामध्ये नाही. हो इथे सुपला किरण बेरेडचा फटका आपण बघतोय. काय लाईक करतील इतका सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये बघावं आणि बघतच राहावं. थँक्यू डीजे. एक पारितोषिक दशरथ गवळी उर्फ सोनू गवळी जर मैदानाच्या आतमध्ये सलग 3 षटकार मारेल तर हुसेनी बॉईज रेयानबाई सय्यद यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. मारा फटकान कमवा नोटा. प्रेम आहे सोनू गवळींवरती यांच्या मित्रांचं आणि मित्र प्रेम आहे. पैसा त्यांच्या टॅलेंटवरती आहे आणि त्यांच्या प्रेमावरती आहे. या 4 धाव्याने थोडंसं गणित बदललंय मित्रांनो. धावसंख्या फलक आहे 36 लॉस ऑफ 0 विकेट. किरण बेरेड थोडंसं कमबॅक करतोय. मोठे फटके मैदानामध्ये मारताना दिसतोय कारण त्याला माहिती आहे आता येणारा चेंडू हा शेवटचा असणार आहे. धावांचा डोंगर बनवणं गरजेचं आहे. कवच्या डोक्यावरून खेळ आहे. गॅप मोठा आहे. दूर 4-4-4. बघतोय सेकंड यष्टिरक्षक कव्हर करतील. सिंगल मिळतोय तिथे आणि एका सिंगल मध्ये धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक 41 41 धावा फलकावरती. यस 1 टू गो. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. 41 धावा बनवल्यात. खोदून काढलाय चेंडू तिथे. फसलाय फटका. एक सिंगलच मिळेल. 4 षटकांना इथे समाप्ती होते. आपण बघतोय 4 ओव्हरींच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 42 धावा फलकावरती. उर्वरित 12 चेंडू बाकी आहेत. या 12 चेंडूंमध्ये किती धावा होणार याच्याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष आहे. येणारा प्रत्येक चेंडू हा आपण बॅटिंग करणार मात्र बॅटर हा विचार करत असेल की हा चेंडू परत नाही आलाय. त्या चेंडूवरती तुम्हाला उत्तर द्यायच्या, धावा बनवायच्यात आणि गोलंदाजी करताना तो गोलंदाजही तेच विचार करत असेल हा चेंडू डॉट जाणं किती महत्वाचं आहे. एक चेंडू समीकरण 2 असतात. कोणाला तरी आनंद असतो, कोणाला तरी दुःख असतं. 6 प्रकारचे 6 चेंडू आपण प्रत्येक ओव्हरमध्ये बघतो. कोणी षटकार, कोणी चौकार, कोणी डॉट बॉल, कोणी विकेट. हे समीकरण सातत्याने क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळतं. सतत प्रत्येक चेंडू हा वेगळ्या पद्धतीचा टोलवण्याचा प्रयत्न असतो. आवडता खेळ जर कोणता असेल तर प्रत्येक जण म्हणेल माझा क्रिकेट आवडता खेळ आहे. पण सगळ्यात अवघड खेळ कोणता असेल तर क्रिकेट अवघड खेळ आहे. कबड्डी खेळा पटकन निर्णय घ्यावा लागतो. खो खो खेळा झटकन निर्णय घ्यावा लागतो. क्रिकेट खेळून बघा सेकंदात तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. आलेला चेंडू. त्यासाठी अवघड खेळ आहे क्रिकेट. जाऊया पुन्हा मॅचकडे. आपण स्वरा शिवाजी गोलंदाजीला आहेत. आपण बघतोय चांगली गोलंदाजी करतात. पहिला चेंडू यॉर्करचा वापर केला आणि लेग बायच्या स्वरूपात आमचे मेंढपंच आम्हाला घोषित करतील एक सिंगल आहे. एकच सिंगलने धावसंख्या फलक 43 धावा फलकावरती. 143 या आकड्याला आयुष्यामध्ये लय महत्व आहे. किरण बेरड खेळतायत पण डी डॉट चेंडू. क्रिकेटमध्ये षटकार मारल्यानंतर टाळ्या येतील पण ज्यावेळेस डॉट चेंडू जाईल ना ओ माय गॉड हा आवाज प्रेक्षकांच्या मैदानातून आणि उठातून.
किरण बेरा फुल टाच चेंडू, एक पाय उठवून मात्र मोठा फटका सजवला, एक सिंगल मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडी गडबड होती, थ्रो खराब केलाय, तो पण कृष्णस्वामी कव्हर करतील, एक आणि एक 2 धावा मिळतील. मला आला फोन, या चेंडूवरती 2 धाव संख्या फलक पुढे जाते. 45 धावा फलकावरती. षटकार चौकारांची आतिषबाजी गरजेची आहे. किरण बेराड खोदून काढतोय चेंडू, प्रत्येक चेंडूवरती आक्रमण, प्रत्येक चेंडूवरती मोठे मोठे फटके सजवत आहेत, पण षटकारांची आतिषबाजी मैदानामध्ये दिसत नाही. या इनिंगला आपण बघतोय चौकार आले, पण षटकारांची आतिषबाजी अजून दिसत नाहीये. किरण बेराड 2 चौकार आहेत, दशरथ गवळी 2 चौकार मारून खेळतायत, पण षटकारांची आतिषबाजी गरजेची आहे. उर्वरित शेवटचे 8 चेंडू बाकी, 46 धावा बनवल्यात. आता या 8 चेंडूमध्ये किती धावा बनवणार? हा ना मारा, जोडा फोडा तोडा, जे करायचे ते करा, धावांचा पाऊस बनवा. दशरथ गवळींच्या बॅटमधून पुन्हा एकदा ओ थोडस मिसफिल्डिंग होती कृष्णा स्वामी, तोपर्यंत कव्हर केलंय तिथे. संत तुकाराम महाराज खूप सुंदर एक अध्यायामध्ये सांगून गेले, चित्ती नाही ह्या सध्याचा पांडुरंग दास, केल्याने होते आधी केलेच पाहिजे. तुमचं मन, तुमचे विचार, तुमचं खेळणं चांगले असेल तर त्या ठिकाणी पाठीशी तुमच्या पांडुरंग उभा असेल. किरण बेरड मोठा फटका मारताना आपण बघतोय ऑन साईडला जातोय, एक सिंगल मिळेल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय, सक्सेस होतोय, 2 धावा. चित्ता पळेल पण थकणार नाही. या जगामध्ये आपण जर जंगलामध्ये बघितलं तर 2 प्राणी असे आहेत ते कधी थकत नाहीत, एक चित्ता आणि एक हरिण. चित्ता शिकार करण्यासाठी पळतो आणि हरिण आपली शिकार वाचवण्यासाठी पळतं. संघर्ष दोघांच्याही आयुष्यामध्ये आहे. जंगलामधला संघर्ष जर आपण बघितला ना, तर सकाळी वाघ उठल्यानंतर हा विचार करतो की मला आज हरणापेक्षा जास्त पळायचंय, मी जर जास्त पळलो नाही तर आज मी उपाशी मरून जाईन, हा माझा संघर्ष आहे. आणि त्याच सकाळी त्याच जंगलामध्ये हरिण उठताना हरिण विचार करतं, मी जर आज वाघापेक्षा जास्त पळलो नाही तर आज माझं मरण फिक्स आहे, तो माझा संघर्ष आहे, मला पळावा लागणार आहे. हरिण असू द्या, वाघ असू द्या, संघर्ष तुम्हाला करावा लागेल. आणि तेच गणित आपण क्रिकेटमध्ये बघतो, गोलंदाजालाही संघर्ष करायचा आहे आणि फलंदाजालाही संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. संघर्ष तुम्हाला रडवतो, पण तोच संघर्ष तुमचा इतिहास घडवतो. त्यामुळे संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे. शेवटचं शतक आहे, गोलंदाजी मार्कोच्या उंबरट्यावर आपण बघतोय हर्षद शेख गोलंदाजी करतील आणि स्ट्राईकला दशरथ गवळी, 49 धावा फलकावरती. वाईट चेंडू असेल, थोडंसं खराब, थोडं सफल झाले होते, पण त्यानंतर चेंडू खूपच बाहेर टर्न होतोय, वाईट चेंडू मिळतोय इथे. येस, थोडासा अभ्यास केला पंचांनी आणि सांगितलं गेलं की आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे, हा चेंडू वाईट आहे की नाही. अजय सर आम्हाला लगेच त्याचं उत्तर सांगतील काय, तोपर्यंत डिसिजन पेंडिंग. ऐकूया डीजे प्रजेलच्या माध्यमातून एक सुंदर गीत निर्णय येईपर्यंत. वाईट चेंडू. चल गाजूया इश्काचं मंच, तुझ्या दिल्लाचं मी सरपंच आणि मैदानामध्ये 3 अनुभवी पंच.
50 धावा कंप्लीट. वा रिवर्स अटॅक केलाय, सक्सेस होतोय सोनू गवळीच्या बॅट मधून. बाहुबली षटकोर. हे 56 ज्या शोधामध्ये होते तो शोध पूर्ण होतोय. जो फटका गरजेचा होता तो षटकाराचा फटका मैदानाच्या आतमध्ये येतोय. या दोन टीमांचं एक गणित आहे मित्रांनो, हम या तो जीतते है या तो हम सीखते है, हारते कभी नाही. 56 धावा फलकावरती. सोनू गवळीच्या बॅटमधून पुन्हा एकदा मोठा फटका आपण बघतोय, मिडॉनच्या दिशेने जातोय. सिंगल मिड, मिस फिल्डिंग, मिस फिल्डिंग. टाटा बाय बाय करत सिंधू सीमा पार. चौकार. चेंडू तुमचं मन दुखू शकतो तर एक चेंडू तुम्हाला हसू शकतो. हे क्रिकेट आहे मित्रांनो, इथे काही होऊ शकतं. 60 धावा फलकावरती. 4 चेंडू बाकी. येस, बॅटीची एज आहे तिथे आणि विकेट किपर चांगला कॅच घेताना दशरथ गवळींना मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. बॅक टू पवेलियन. मोठी विकेट, पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये. साठ धावा इकडे बाद. 3 चेंडू शिल्लक खेळण्यासाठी. अजय मोरे. हो अजय मोरे थांबायचं नाव घेणार नाही. गॅप मध्ये खेळलाय चेंडू. फुटबॉलचा वापर, पण फुटबॉल इथे होतोय गुल गुल गुल. चेंडू 4 4 4. जय आहे, पण गोलंदाज थांबायचं नाव घेत नाही. शेख चांगली गोलंदाजी करताना. ओ अजय मोरे गुडगा टेक शॉट देख, पण इथे फिल्डर आउट ऑफ द पार. षटकार. वाडा शॉट. सत्तर धावा कंप्लीट. दुसरा सिक्स. पहिला दशरथ गवळीने आपण बघतोय रिव्हर्स स्विच केला आणि त्यानंतर अजय मोरे. वाघ लेट येतो पण दहशतच करून बाहेर जातो. आहे शेवटचा चेंडू, लक्षणीय चेंडू मैदानामध्ये. आणि हा चेंडू ठरवेल विरोधी संघाला किती धाबींची गरज असणार. एस के नोमन स्पोर्ट्स क्लब आपण बघतोय 70 धाब्यांवरती खेळताना. आर्यम ग्रुप खराडी चांगलं क्षेत्ररक्षण करताना. येस आउट असेल. DOT डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये अजय मोरे मैदानाच्या बाहेर परततील.
ओमन 11 या टीमने आपण बघतोय 6 षटकांमध्ये बनवल्यात 70 धाबा. जिंकण्यासाठी आपण बघतोय आर्यम ग्रुप खराडी या टीमसाठी 71 धाब्यांची गरज आहे. 36 चेंडू 71 धाब्यांचं लक्ष्य मैदानामध्ये आहे. महत्वाची मॅच आहे आणि जिंकणं खूपच गरजेचं आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. ताकद दोन्ही टीमांमध्ये बराबरची आहे. या दोन टीमांबद्दल बघितलं मित्रांनो, अनेक वेळा एकमेकांनी अनेक टीमांना माती चालली, आसमान दाखवले, पाणी पाजलंय. आता मात्र गाठ पडली आहे ठका निमित्त आहे वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 सीझन 3. येस, ह्यानंतरचा होणारा सामना आहे आपण बघतोय. एकीकडे असणार आहे राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब वर्सेस इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, पहिलं प्ले 11 द्या, त्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. चला डॉन आल्या असतानंतर प्ले 11ची लिस्ट द्या. आणि इकडे राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लबचे कॅप्टन प्ले 11ची लिस्ट द्या. गोलंदाजी मार्कोला तयार आहेत. 36 चेंडू 71 धावींची गरज. येस, मी थांबेल मात्र तुम्ही थांबू नका. एक सुंदर आवाज ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया आमचे समालोचक मित्र उत्तम सावंत सर, या तुमचं स्वागत आहे. इथे आपण पाहिलं तर चेंडू खेळला, चेंडू मात्र तिथे ट्रॅव्हल होते, पाठलाग सुरू होता आणि तिथे चेंडू मात्र चाल सीमा पार पहिला चेंडू येतोय खणखणीत. टेक्नॉलॉजीचा वापर केला, तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. थर्ड अंपायर अजय आवळे सर तिथे आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहे. 4 धावा त्या मात्र धावपल कोती बनवले जातात, परंतु काय निर्णय येईल ते देखील आपण पाहणार आहोत. डिसिजन पेंडिंग वरती आहे. बीमर साठी आपण पाहिलं तर रिओ आपण पाहतोय.
टेक्नॉलॉजीचा वापर केला ते तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. समीर रणसिंग, ओमकार जगदाळे ही जोडी आता बॅटिंगसाठी आपण पाहतोय. तर पहिलं षटक करतोय गोलंदाज किरण बेरड. सॉफ्ट डिसिजन. फेअर डिलिव्हरी. टेक्नॉलॉजीच्या वापराने आधारे इथे आपण पाहिलं तर ऑनफिल्ड डिसिजन कायम केला जातोय. एक चेंडू आणि 4 धावा. त्या मात्र धावपल होत आहे. षटक क्रमांक पहिलं इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. किरण बेरड इथे आपण पाहतोय गोलंदाजच्या मार्क होत आहेत. सलामीचे आघाडीचे बॅटर देखील आपण पाहतोय इथे मैदान होती. समीर आणि ओमकार. इथे देखील आपण पाहिली तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. काहीतरी प्रयत्न वेगळं करण्याचा प्रयत्न सातत्यानं आपण पाहिलं तर समीरकडनं आपण पाहतोय. पहिल्या चेंडूत एक चौकार खेळल्यानंतर एक डॉट बॉल येतोय. 2 चेंडू 4 धावा. त्या मात्र धावपल होत आहेत. 71 धावांचं टार्गेट मात्र उभं केले. 36 चेंडू आणि 71 बनवायच्यात. दुसऱ्या ग्रुपमधील पहिली मॅच आपण पाहतोय SK नोमान विरुद्ध RM ग्रुप खराडी. इथे देखील आपण पाहिलं तर हळूहळूपणे चेंडू स्टेअर केलाय. सावधरीतीने खेळून काढलाय. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न फेकी सुरेख. बॅकअप तिथे ताकदवान तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल धावपल होती. 3 चेंडू आणि 6 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरुवात 3 चेंडूवरती बनवलं 6 धावा. समीर रणसिंग, ओमकार ही जोडी आपण पाहतोय. इथे देखील चेंडू मात्र खेळलाय. गॅप मोठा. रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न आपण पाहतोय. किरण बेरडवरती पहिल्या षटकात केला ते आक्रमण केला तर हल्ला प्रति हल्ला. 4 चेंडू बनवले गेल्यात. 10 धावा. 10 रन. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे प्रगती पथावरती आणि धावपल होती. स्कोर कार्डवरती धावा देखील आपण पाहिलं तर बनवले गेल्यात. पहिलं षटक सुरू आहे. 10 धावा. त्या मात्र धावपल होते आहेत. अमन फाउंडेशनचे सन्मान्य अतिकबाई शेख यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती केलं तर आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा. त्यांच्या ठिकाणी शुभागमन होते. मुख्य व्यासपीठ होते आपण पाहू शकाल. नो बॉल. नो बॉल पंच इथे कळवतात. मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. पहिलं षटक आणि धावपल कोती बनवले गेल्यात. 11 धावा. पहिलं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. यावेळीचा चेंडूचा फ्री हिट बॉलवरती जबरदस्त तडाखा. चेंडू मात्र चाल सरळ सीमा पार. 1 2 3 टप्पा घेत चौकार. 4 धावा. समीर रणसिंगच्या बॅट मधून आपण फटकेबाजी पाहतोय. 6 चेंडू खेळलाय. 14 धावा त्यानं बनवल्या. 3 चौकार. आतापर्यंत किरण बेरडच्या अगेन्स्ट तो प्रचंड मोठं आक्रमण करतोय. 5 चेंडू 15. इथे देखील आपण पाहिलं तर पंच कळवतात. नो बॉल. चेंडू सीमा पार. नो प्लस 4. 5 धावा. सन्मान्य अमरभाऊ गाडे पाटलांचं शुभागमन मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती केला ते आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा. अमरभाऊ गाडे पाटलांना विनंती आहे आपणही व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा. 20 धावा धावपल होत्या आहेत. पहिलं षटक आपण पाहतोय. फार मोठ्या धावा किरण बेरडनं इथे खर्च केल्यात. महत्वपूर्ण मॅच आहे. जिंकणारा संघ अजून एक मॅच जिंकला तर तो थेट क्वालिफायर 1 खेळेल. या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीत प्रवेश करेल. त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लागल्यात. भरपूर नो बॉल आलेत. फ्री हिट चेंडू. यावेळीचा चेंडूचा बॅक टू बॉलर टाकलाय. खेळलाय
आणि तिथे आपण पाहिलं तर चांगला चेंडू टाकल्यानंतर बॅक टू बॉलर क्षेत्ररक्षण सुरेख. तोपर्यंत एक षटक संपेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोती RM ग्रुप खराडी बिनबाद 20 धावा. 20 रन लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्याच षटकात आल्यात 20 धावा. पहिलं षटक संपले. 20 धावा धावपल कोती. शेवटचे 30 चेंडू 51 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. 51 रन टू विन 30 बॉल. 30 चेंडू आणि 51 धावा. स्वप्नील देवकर. स्वप्नील देवकर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 करण्यासाठी आपण पाहतोय. 30 चेंडू आणि 51 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या षटकात 20 धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्यात. 70 बनवल्यात. 71चं टार्गेट आहे. यावेळेचा चेंडू ताळवरपणे खेळलाय. ओमकार चगदाळे फक्त स्ट्राईक रोटेट करतोय. एकेरी दुहेरी धावांच्या मदतीनं तो मात्र बॅटर समीर रणसिंगला तिथे आपल्याला स्ट्राईकवरती आणताना पाहायला मिळतोय. एक एक धाव फार महत्वाचे आहे. सिंगल डबल देखील फार गरजेचे आहेत. षटकार चौकार देखील इथे फार महत्वाचे ठरतील. 21 धावा. षटक क्रमांक 2 स्वप्नील देवकर या गोलंदाजानं प्रभावित केले संपूर्ण स्पर्धेत. SK रोमान स्पोर्ट्स क्लब कडनं स्वप्नील देवकर. दुसरं षटक मैदानी करते. धावफलक स्थिर आहे. स्कोर कार्ड ती बनवलं गेल्यात. 21 रन. फुल टॉस चेंडू होता. रिव्हरचा प्रयत्न. फटका फसलाय. बॅक टू बॉलर अडवलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू स्वप्नीलनं आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. समीरचा प्रयत्न चांगला होता. या प्रकारची फटकेबाजी त्याला करावीच लागेल. एकेरी दुहेरी धावांबरोबर चौकार षटकार त्याला खेळावे लागतील. चौकार षटकार त्याला इथे मैदान ती ठोकावे लागतील. पाठलाग प्रचंड मोठ्या धावसंख्येचा आहे. 70 बनवल्यात. 71ची गरज आहे. त्यामुळे ही सुरुवात गरजेची होती. ती सुरुवात RM ग्रुप खराडीनं इथे मात्र केलेलं आहे. पहिल्या षटकात फार चांगल्या धावा आल्यात. दुसऱ्या षटकात देखील तोच प्रयत्न असेल का समीर आणि ओमकारचा, की स्वप्नील कमबॅक करेल, पुनरागमन करेल, वापसी करेल, पुन्हा एकदा आपल्या टीमला आपल्या संघाला तो मात्र मॅच मध्ये घेऊन येताना पाहायला मिळेल. रिव्हर्स स्विच इट याच फटक्यांसाठी ओळखला जातो समीर रणसिंग. आणि इथे मात्र करतोय प्रचंड मोठं आक्रमण. चेंडू सीमा पार. षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावफलक 27. षटक क्रमांक 2 स्वप्नील देवकर टू समीर रणसिंग. आक्रमकता काय असते, स्फोटकता काय असते ते आपण समीरकडनं पाहिली. पंच कळतात. वाईट बॉल. खराब चेंडू. एक अतिरिक्त अवांतर धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 28 रन. 28 धावा धावफलक होत्या. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. चला पुढील मॅचचा टॉस केला जातोय. यानंतरच्या दोन्ही टीम इथे देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होता. पंच पुन्हा एकदा कळवतील. तिथे एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. बॅटचा एज घेऊन आपण पाहिलं तर चेंडू पाठीमागे जातोय. धावा येत आहेत. आकडे बदलत आहेत. 29 धावा. षटक क्रमांक 2. चांगली सुरुवात आपण पाहतोय. समीर 25, ओमकार 1. टीमच्या संख्या 29. षटक क्रमांक 2. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. 71 धावांचा केला जातोय पाठलाग. इथे पुन्हा एकदा खराब चेंडू. आणखीन एक अतिरिक्त अवांतर धाव. स्वप्नील देवकर आता देखील इथे लाईन लेन थोडीशी खराब पाहायला मिळतोय. थोडंसं भरकटतोय. अचूकता बिनचूकता पाहायला मिळतंय. काही चुकीच्या टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय. बिनबाद 30 धावा. शेवटचे 2 चेंडू. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय. मोठा प्रहार. मिड विकेटला ओमकारच्या बॅट मधून चेंडू जाईल. गगनभेदी, गगनचुंबी षटकार.
दुसरं षटक मैदान आणि धावफलकोती बनवला गेला 36 धावा. ओमकार चगदाळे, समीर रणसिंग या जोडीनं धावांचा पाडलाय पाऊस. षटक क्रमांक 2 बनवल्या 36, बनवायच्यात 71. 71चा पाठलाग केला होतोय. चांगली सुरुवात, शेवटचे 25 चेंडू आणि बनवायच्यात 35 धावा. मॅच होती कुठे? रिव्हरचा प्रयत्न होता. ओमकारसाठी चेंडू चांगला टाकलाय परंतु नो बॉल. इथे पुन्हा एकदा चुकी. अंपायर कळवतायत नो बॉल आणि तिथे चुका 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 मैदान ती पाहायला मिळत आहेत टीम SK नोमान स्पोर्ट्स क्लब कडनं. किरण बेरडला पहिल्या षटकात पाहिलं, फार मोठ्या चुका. त्यानंतर आला स्वप्नील देवकर, तो देखील कमबॅक करेल असं वाटलं परंतु ओमकारनं केलं आक्रमण. समीरनं ठोकलेला षटकार इथे मात्र करतोय मॅच मध्ये चुरस निर्माण होते. फ्री बॉल. फ्री चेंडू, धावफलक 38. यावेळीचा चेंडू होता समीरच्या बॅट मधून खेळलाय टीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या अगदी मधोमध अडवलाय. फेकी करेल तोपर्यंत 2 धावा तिथे मात्र पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपेल. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 40 धावा. 24 चेंडू आणि बनवायच्या 30 धावा, 31 धावा. चला विनंती आहे, पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब आणि त्यांच्या विरुद्ध मध्ये सामना असेल राहुल दादा शिरसट स्पोर्ट्स क्लब. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल आपण इथे संपन्न करतोय. अतिकभाई शेख आणि अमरभाऊ गाडे या दोन्ही मान्यवरांच्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. मी मान्यवरांना विनंती करेल आपण टॉस साठी या. युवा नेते साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण या टॉस या ठिकाणी आपण करतोय. युवा नेते अमरभाऊ गाडे यांना विनंती असेल आणि युवा नेते अतिकभाई शेख यांना विनंती करेल की आपण या टॉस आपण करतोय. मान्यवरांच्या शुभास्ते केला ते नाणेफेकीचा कौल. या स्पर्धेचे 3 आयोजक आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल मात्र संपन्न केला जातोय. 2 षटकं संपली, 40 धावा धावफलक होते आहे. शेवटचे 24 चेंडू आणि बनवायच्यात 31 धावा. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लबचे कॅप्टन या टॉस आपण करतोय. मान्यवर उपस्थित झालेत. नाणेफेकीचा कौल आपण त्या ठिकाणी करतोय. युवा नेते अमरभाई शेख, युवा नेते अमरभाईची गाडी आणि युवा नेते अतिकभाई शेख या दोन्ही मान्यवरांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. स्पर्धेचे 3 आयोजक यांच्या उपस्थितीमध्ये आपण नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी संपन्न करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस त्या ठिकाणी आपण करतोय. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब विरुद्ध राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब या 2 संघात असेल. यानंतर सुपर 8चा सामना क्रमांक 2. इथे देखील आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 मैदान ती सुरू होते. पहिला डॉट बॉल तो मात्र मैदान येते. धावफलक स्थिर आहे. स्कोर कार्ड आणि धावफलक होती धावा 40. तिसरे षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती. आर्यम ग्रुप खराडीचा संघ धावांचा पाठलाग करतोय. बनवल्यात जातील का रोखल्या जातील. रिव्हर्सिपचा प्रयत्न होता, स्विच हिटचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल. ओमकार चगदाळेसाठी सलग 2 डॉट बॉल आपण पाहतोय. सलग 2 निर्धाव चेंडू आपण पाहतोय. टॉस आपण केलाय. युवा नेते अतिकभाई शेख, युवा नेते अमरभाऊ गाडे पाटील यांच्या शुभास्ते टॉस संपन्न झालाय. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तर प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब हा संघ प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळेल. यानंतर असेल या ग्रुपमधील सुपर 8चा दुसरा सामना आणि तो देखील आपण पाहणार आहोत. सलग 3 डॉट बॉल, बॅक टू बॅक 3 डॉट बॉल, लागोपाठचे 3 निर्धाव चेंडू इथे आपण पाहतो. मैदान टिकला ते कमबॅक, पुनरागमन, वापसी, जबरदस्त गोलंदाजी उस्मान मिर्झा.
उस्माननं काय जबरदस्त स्पेल मैदान ती सुरू ठेवलाय. फुल टॉस चेंडू होता तो मात्र खेळला टिप स्क्वेअर लेगला. ललित क्षीरसागर चेंडूवरती अडवेल फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. थांबलेला धावसंख्या आता पुढे जाते 41-41. म्हणजे पहिल्या 2 षटकात प्रचंड मोठं आक्रमण आणि षटक क्रमांक 3 मध्ये जबरदस्त कमबॅक उस्मान मिर्झा इथे आपल्याला पाहायला मिळतात. एक अनुभवी गोलंदाज आहे, प्रचंड मोठा अनुभव गोलंदाजाच्या पाठीवरती आहे आणि खरं तर अचूकतेवरती योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करत ओमकार चगदळे सारख्या आक्रमक बॅटरला इथे मात्र थांबवलं जाते. 41 धावा धावपलकोती. शेवटचे 2 चेंडू धावपलकोती बनवायच्यात. इथे मात्र फटका खेळलाय. समीरला मात्र कोण रोकेल. समीर जबरदस्त बॅटिंग करतोय. मॅन इन फॉर्म आहे. प्रचंड जबरदस्त फेक. काय कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चिराग पावले इज द मॅन. जसा अडवलाय तसा फेकलाय आणि तिथे आपण पाहिलं तर धावा येतात 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 43 धावा. 5 चेंडू 3 धावा आल्यात. उस्मान मिर्झांचं कौतुक आहे. चिराग पावलेचं कौतुक आहे. धावफलक 43. शेवटचा एक चेंडू या षटकातील. 19 चेंडू 28. इथे देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या हातील काढागे चेंडू आपण पाहिलं तर विकेटच्या अगदी जवळ. तोपर्यंत एक सिंगल येईल. तिसरं षटक संपेल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावफलक 44. RM ग्रुप खराडी धावांचा पाठला करते टीम. तर विजयाचं समीकरण आता बदलते. 18 चेंडू आणि बनवायच्यात 27 धावा. 27 रन टू विन 18 बॉल. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज. सामना रोमर्सचे काय रंगतदार मॅच आपण पाहतोय. थोडीशी टीम मीटिंग होते. सगळे खेळाडू एकत्रित येत आहेत. थोडंसं ड्रिंक ब्रेक देखील आपण पाहिलं तर इथे होतोय. परंतु वेळ जास्त घेतला जाऊ नये हीच विनंती असेल आमच्या कमिटीच्या वतीनं. पुढील टीम आपण देखील रेडी राहा. यानंतर लगेच आपण मॅच पाहणार आहोत. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब विरुद्ध राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब. या 2 संघात यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. पाहिलं तर विजयासाठी 70 बनवल्यात. 71 धावांचा पाठलाग आपण पाहिलं तर सुरू आहे. दोन्ही टीम आपण पाहिलं तर लढतायत, भिडतायत, खेळतायत, झुंजतायत. कोण जिंकेल ते देखील आपण पाहणार आहोत. पहिला विजय सुपर 8च्या बी ग्रुपमध्ये कोण मिळवेल ते देखील आपण पाहणार आहोत. शेवटचे 18 चेंडू आणि बनवायच्या 27 धावा. प्रति षटकामागे 9 धावांची गरज आहे. 9.00चा रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय आणि करंट रन रेट जर तुम्ही पाहिला ना तर जबरदस्त मैदान होते आहे. 3 षटकं संपतात. 44 धावा धावफलकावर. चला विनंती आहे थोडी घाई करा. पहिला चेंडू होता तो देखील मात्र खेळला. सुंदर ड्राईव्ह. गॅप मोठा. क्षेत्ररक्षक दूरवरती. चेस करणं होईल अवघड. चेंडू मात्र चाल. टीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. 4 रन. चौकार. RM ग्रुप खराडीच्या बॅटरनं फक्त उस्मान मिर्झा हा गोलंदाज वगळता प्रत्येकावरती आक्रमण केले. प्रत्येकावरती हल्ले प्रतिहल्ले केलेत. 48 धावा. यावेळीचा चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी. क्षेत्ररक्षक चिराग तिथे थोडंसं होईल फंबल. तोपर्यंत येतील 2 धावा. टीमचा अर्धशतक. 50 धावा. हाफ सेंचुरी. बिनबाद 50. RM ग्रुप खराडी धावांचा करते टीम पाठलाग. समीकरण बदलते. शेवटचे 16 चेंडू आणि बनवायच्यात 21 धावा. यावेळीचा चेंडू होता. टेकन. व्हेरी गुड कॅच. कार्बन कमाल कॅच. जबरदस्त सेल. मॅचचा टर्निंग पॉइंट कॅच.
कॅच आवडला असेल तर एकदा जोरात टाळ्या वाजवा. स्वप्नील देवकर इज द मॅन. अत्यंत प्रेम करणारे व्यक्तिगत युवा नेते युवा उद्योजक सन्माननीय इलियासभाई शेख यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब संघाचे संघमालक त्यांना विनंती केला ते आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हावा. आयोजकांच्या वतीनं विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. एक गडी बाद 50 परंतु काय विकेट मिळवली. 16 चेंडू 36 धावांची खेळी करणारा सलामीला आघाडीला बॅटिंगला आलेला जबरदस्त मॅन इन फॉर्म असलेला जो चौकार षटकार ठोकत असणारा फलंदाज समीर रणसिंगला मात्र परतवले. स्वप्नील देवकरचं कौतुक आहे. खूप चांगली गोलंदाजी. विकेट मिळवली. पालतूरमध्ये झेल टिपला आणि पहिला विकेटच्या रूपानं पहिला बॅटर तो मात्र बाद होते. एक गडी बाद 50 शेवटचे 15 चेंडू आणि बनवायच्या 21 धावा. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब संघाचे संघमालक युवा नेते उद्योजक क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व इलियासभाई शेख यांचं शुभागमन. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चौथं षटक सुरू आहे. एक गडी बाद 50 समीकरण 15 चेंडू 21. एकात दोन मोठे फटके या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल तर एकात दोन विकेट एखादं चांगलं षटक या मॅच मध्ये रंगतता रोमहर्षकता उत्कंठा शिगेला पोहोचवताना पाहायला मिळेल. इथे देखील आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. विकेट किपरकडे जातोय. एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू. स्वप्नील देवकर करतोय कमबॅक करतोय पुनरागमन करतोय वापसी आणि पुन्हा एकदा घेऊन येतोय मॅच मध्ये SK नोमान स्पोर्ट्स क्लब संघाला. क्रिकेट आहे. यावेळीचा चेंडू होता सरळ बॅटनं समोर ठोकलाय. उत्तुंग प्रहार. चेंडू मात्र जाईल सीमा पार. मयूर साखरेच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. जबरदस्त नाद मयूर साखरेनं करून दाखवलाय. यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक तैनात. 1-2 टप्पे पडत चेंडू अडवलाय. गणेश आपण पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत धावा येतील 2. षटक क्रमांक संपेल 4. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 58 शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. 12 बॉल टू विन 13 रन. 12 चेंडू 13 धावा. सामना आपण पाहिलं तर रोमहर्षक काय मॅच रंगतदार आहे. कोणती टीम मात्र बाजू मारू शकते कोणताही संघ विजय होऊ शकतो. कोणती टीम या मॅच मध्ये कमबॅक पुनरागमन करून सामना जिंकू शकते. फक्त प्रयत्न करावा लागतील. चला थोडी घाई करा. SK नोमान स्पोर्ट्स नदीम बायन टीम वेळ वाचवा. वेळ फार महत्वाचा आहे. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. 13 धावा 12 चेंडू. कोण जिंकेल काय होईल. उस्मान मिर्झा षटक क्रमांक 2 वैयक्तिक टीमसाठी 5वं. 4च धावा खर्च केल्यात पहिल्या षटकात. या गोलंदाजानं अनुभव प्रचंड मोठा आहे. अचूकता खूप चांगली आहे. योग्य टप्पा आहे. टप्प्यावरती नियंत्रण आहे आणि गोलंदाजीच्या मार्गावरती सज्ज होत आहेत उस्मान मिर्झा. पहिला चेंडू आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे जातोय. डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदान त्याला समीकरण बदलले. 11 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. एक गडी बाद 58 षटक क्रमांक 5. इथे मात्र हळूवारपणे चेंडू स्टेअर केलाय. सावधरीतीनं खेळून काढलाय. स्ट्राईक रोटेट करतायत ओमकार चगदाळे मयूर साखरे. ओमकारने जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतल्यात. समीर रणसिंग बाद झाल्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. शेवटच्या षटकापर्यंत मॅच खेळून जाणं गरजेचं आहे. एकेरी दुहेरी धावाला तरी चालेल परंतु मॅच गमावता कामा नये. कारण का सुपर 8ची पहिली मॅच आहे आणि सुपर 8च्या पहिल्या मॅच मध्ये विजयाचं खातं खोलणं गरजेचं आहे. पहिला विजय फार गरजेचा आहे. पहिली मॅच जिंकली की आत्मविश्वास वाढतो. सेल्फ कॉन्फिडन्स दुप्पट होतो. दुसरी मॅच जिंकली की डायरेक्ट क्वालिफायर
आणि तिथे पुन्हा एक चान्स राहतो. त्यामुळे प्रत्येक टीमचा प्रयत्न एकच असतो, सुपर 8च्या 2 पैकी 2 मॅच जिंकण्याचा प्रयत्न प्रत्येक टीम करताना पाहायला मिळते. इथे चेंडू मात्र केलाय, डीप मिड विकेटला जाईल, डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय, एक धाव, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, पळापळ, धावपळ, धावपळ मैदानात सुरू आहे. धावांसाठी केली जाणारी प्रचंड मोठी धावपळ आपण पाहतोय. 2 धावा, 61 धावा, एक गडी बाद, षटक क्रमांक 5. उस्मान मिरचा 9 चेंडू टाकलेत, 7 धावा खर्च केल्यात, पहिल्या विकेटच्या शोधात आहे. 1-2 विकेट, 1-2 डॉट बॉल या मॅच मध्ये रंग भरतील. यावेळीचा चेंडूता पुन्हा तेच क्षेत्र, तोच क्षेत्ररक्षक, त्याच बॅटरच्या बॅटमधून चेंडू, दुसरीचा प्रयत्न, फेकी, सुरेख. टेक्नॉलॉजीचा वापर, तिसऱ्या पंचांकडे केली मागणी, काय कळवतील थर्ड अंपायर, परंतु घरटं सोडलंय जवळपास बॅटरनं. काय निर्णय येईल ते देखील आपण पाहणार आहोत, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. स्वप्नील देवकर त्याचं नाव. जबरदस्त फेक आणि टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळवत आहेत. OUT, बॅटर आउट, फलंदाज रन आउट, धाव बाद. चेंडूपर्यंत न्यायचे असेल तर SK नोमानला आज लढावं लागेल, आज इथे पडावं लागेल, आज इथे घडावं लागेल, आज इथे खेळावं लागेल. 2 गडी बाद 62 समीकरण बदलले. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायच्यात 9 धावा. मॅच अजूनही संपली नाही, सामना अजूनही दोलने स्थितीत आहे. कोणताही संघ बाजी मारू शकतो, कोणती टीम पलटवार करू शकते आणि कोणताही संघ सुपर 8च्या पहिल्या मॅच मध्ये विजयाचा पताका फडकू शकतो. विजयाचा झेंडा तो देखील मात्र रोवू शकतो. 8 चेंडू 9. उस्मान मिरचा समोर अक्षय माने, ओमकार छगदाळे नॉन स्ट्राईकला. न्यू बॅटर, नवीन फलंदाज. अक्षयवरती प्रेशर आहे, दबाव आहे, दडपण आहे, परंतु उस्मान काय कमालीची गोलंदाजी करतोय आज या खेळपट्टीवरती, या विकेटवरती तो कमाल, धम्माल, बेमिसाल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, बॅक टू बॉलर, पुन्हा डॉट बॉल, पुन्हा निर्धाव चेंडू. मी सुरुवातीला सांगितलं की प्रेशर आहे अक्षय मानेवरती, दबाव आहे, दडपण आहे, एखादी धाव घेण्यासाठी त्याचा प्रयत्न असेल, परंतु ओमकार नॉन स्ट्राईक एंडवरती सेट आहे. 2 गडी बाद 62. उस्माननी केले कमबॅक, या षटकात फक्त 4 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. क्षेत्ररक्षणात बदल केला, क्षेत्ररक्षण सातत्याने बदललं जाते. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, डायरेक्ट हिट देखील होऊ शकत नाही, बॅकअप होऊ शकत नाही. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि तिथे पाहता पाहता 3 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. एक छोटी चुकी प्रचंड मोठी महागात पडते. छोट्या छोट्या चुका क्रिकेटच्या मैदानात टाळाव्या लागतील, सुधाराव्या लागतील, चांगलं क्रिकेट खेळावं लागेल आणि क्रुशल मुमेंटला या छोट्या चुका टीमला प्रचंड पडतात महागात. 2 गडी बाद 65. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्यात 6 धावा. शेवटच्या षटकात मॅच इज ऑन. 2 षटकात 40 आल्या. काही प्रेक्षकांना वाटलं की तिसऱ्या चौथ्या षटकात मॅच संपेल, परंतु हे क्रिकेट आहे. जर तर क्रिकेटमध्ये अजिबात चालत नाही आणि जर तर शिवाय क्रिकेटचं पान देखील हलत नाही. शेवटच्या षटकात मॅच इज ऑन, गेम इज ऑन. क्रिकेट 6 चेंडू 6. कोण जिंकेल, RM ग्रुप खराडी की SK नोमान स्पोर्ट्स, या 2 ताकदवान संघात रंगतोय क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 तिसरं पर्व. त्यातच काही सर्व आयोजकांनी घेतले प्रचंड कष्ट, मेहनत, परिश्रम. आज तिचं पुन्हा एकदा चीज होते आणि टुर्नामेंट सक्सेसफुल बनताना ती मात्र पाहायला मिळते. सक्सेसफुल टुर्नामेंट कशाला म्हटलं? एक भव्य दिव्य आयोजन, नियोजन, सामने रोमहर्षक, रंगतदार,
कंटाळवाणे सामने पाहायला प्रेक्षकांना मजा येत नाही. प्रेक्षकांना या मॅच पाहायच्या असतात ज्या शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत जातात. प्रेक्षकांना त्या मॅच त्या स्पर्धा पाहायच्या असतात जिथे सुपर ओव्हर पाहायला मिळतात. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 6 धावा. अमित ओव्हाळ आलेत गोलंदाजीच्या मार्क होती. शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावा. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग आपण पाहतोय. 12 टीम खेळला, 12 संघ सहभागी झाले. एकही मॅच कंटाळवाणी पाहायला मिळणार. प्रत्येक मॅच मध्ये चुरस पाहायला मिळाली, प्रत्येक मॅच मध्ये रोमहर्षकता रंगतता पाहायला मिळाली. आणि तेच इथे आपण पाहतोय. 71चा पाठला काय 2 षटकं 40 आल्यात. 24 चेंडू 35 ची गरज होती, 24 चेंडू 31 ची गरज होती. आणि तीच मॅच आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू 6 धावा. अमित ओव्हाळ आलाय. शेवटचं षटक करेल बॅटर अक्षय माने स्ट्राईकला. ओमकार चगदाळे नॉन स्ट्राईकला. 6 चेंडू 6 धावा. पहिला चेंडू आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर टप्पा ठेवलाय. 2 पायांच्या मधोमध टाकण्याचा प्रयत्न केलाय. लेग बाईच्या रूपाने एक सिंगल येईल. धावफलक पुढे चाल. 2 गडी बाद 66 धावा. सामना अजूनही संपला नाही. प्रेक्षक आतुरतेने उत्सुकतेने पाहत आहेत. कोण जिंकेल, काय होणार. सुपर 8च्या बी ग्रुप मधील पहिली मॅच RM ग्रुप खराडी SK नोमान स्पोर्ट्स या 2 संघात रंगतोय सामना. अनिकेत भाऊ पवार आणि संदीप भाऊ कांबळे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय SK नोमान स्पोर्ट्स क्लब. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर राहुल शेठ जगताप यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय RM ग्रुप खराडी. संघ मालकांनी संघाचं संघ मालकीत्व घेतलंय. खेळाडूंना खेळण्यासाठी प्रचंड मोठा प्लॅटफॉर्म, प्रचंड मोठ्या संधी निर्माण केल्यात. आणि खेळाडूंनी देखील या संपूर्ण स्पर्धेत खेळ मात्र कमालीचा केलाय. कोण जिंकेल, काय होईल ते देखील आपण पाहणार आहोत. शेवटचे 5 चेंडू 5 धावा. संघ मालकांचं कौतुक. 2 ताकदवान टीम एकमेकांसमोर. 5 चेंडू 5. इथे समोरच्या बाजूला फटका फसलाय. सेल टिपलाय. टेकन व्हेरी गुड कॅच. स्वप्नील देवकरनं टिपलाय सेल. आणि तिथे फलंदाचा खेळ ठरेल फेल. बॅटर ओमकार बाद. नोमान स्पोर्ट्स क्लब संघाच्या आशा पल्लवीत चाल्यात. आकांक्षा पल्लवीत होताना पाहायला मिळत आहेत की या मॅच मध्ये अजूनही प्रयत्न केले तर तोही संघ मात्र विजयी होऊ शकतो. 4 चेंडू 5. 1-2 डॉट बॉल, एखादी विकेट आणि एखादा मोठा फटका याच गोष्टींच्या चर्चा प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतात. 3 गडी बाद 66. 4 चेंडू आणि 5 धावा. मॅच रंगली. सामना रंगतोय. सुपर 8चा थरार आपण पाहताय. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग. 3रं पर्व त्यातच सर्व. 4 चेंडू आणि 5 धावा. हळुवारपणे खेळलाय. गॅप मोठा आहे. एक सिंगल पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी. फेकी उशीर आहे. तोपर्यंत मिळतात 2 धावा. खरं तर एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट फार महत्वाचं आहे. जर धावा करायच्यात 5, चेंडू आहे 4, तर या एकेरी दुहेरी धावा देखील तुम्हाला त्या धावसंख्येच्या जवळ घेऊन जाऊ शकतात. मोठा फटका खेळणं प्रत्येक चेंडूवरती गरजेचं नाही. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट गोलंदाजीच्या मेरिटनुसार खेळलं
तरी देखील धावा बनवल्या जाऊ शकतात, परंतु प्रयत्न आता कशा प्रकारे राहतील. 3 चेंडू 3. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. आणि मला वाटतं याच दोन टीम मध्ये एक सुपर ओव्हर झालेली आहे. त्याच दोन टीम एकमेकांच्या समोर आहेत. 3 चेंडू आणि 3 धावा. यावेळचा चेंडू रनआउटची संधी. आणि इथे काय अतिघाई, संकटात नाही, नजरहाटी, दुर्घटना घटी. बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल, रनआउट, फलंदाज धावबाद. बदलते मॅच मध्ये ट्विस्ट. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. हा टेक्नॉलॉजीचा वापर करायचा का पंच रमजान सर? ओके, क्रॉस झालंय का तिसरे पंच चेक करतील अजय आवळे सर, आणि लगेचच तिथे आपण निर्णय कळवणार आहोत. विकेट तर असेल, त्यात तीळ मात्र शंका नाही. एक तरी बॅटर बाद असेल, परंतु क्रॉस झालंय का ते मात्र चेक करतात पंच अजय आवळे सर, तिसरे पंच. या स्पर्धेचे 3 आयोजक सचिनदादा खांदवे, असलमबाई खान, भरतदादा टिंगरे यांचं आयोजन नियोजन आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हा पिक्चर सुपरहिट ठरतोय. एक सक्सेसफुल टुर्नामेंट काय असते ती पुन्हा एकदा पाहायला मिळते. एकतर सुपर ओव्हर झाली, परंतु दुसरी पाहायला मिळेल का, आणि त्याच दोन टीम मध्ये खेळली जाईल का, हे देखील प्रेक्षकांना पाहायचे. 2 चेंडू आणि 3 धावा. एकदा आपण पाहतोय 2 चेंडू 3 धावा. मॅच रोमर्षक, मॅच रंगतदार. प्रत्येक जण जिंकायला आलाय, प्रत्येकाला जिंकायचंय. आयुष्य देखील तेच असतं, प्रत्येक जण जिंकण्यासाठी धडपड करतोय. कोण जिंकेल, काय होणार? 2 चेंडू आणि 3 धावा. मॅच रंगतदार. न्यू बॅटर ओमकार कोमने, नॉन स्ट्राईकला अक्षय माने. 2 चेंडू 3. ओमकार स्ट्राईकला. 2 चेंडू 3 धावा. प्रेक्षक करताय टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा गजर, प्रेक्षकांचा प्रचंड मोठा आवाज, आक्रोश. 2 चेंडू 3 धावा. इथे देखील आपण पाहतोय विकेट किपरच्या हातातून चेंडू सटकलाय, पाठीमागे अडवलाय, फेकी केली, क्षेत्ररक्षण तिथे खराब होत आहेत. रनआउटची संधी. पुन्हा चुका मैदान ती पाहायला मिळत आहेत. 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्यात. एक छोटी चुकी किती प्रचंड महागात पडते ती देखील आपण पाहतोय. 2 धावा आल्यात. शेवटचा 22च्या रूपाने अतिरिक्त अवांतर धावा आपण पाहतोय. 1 चेंडू 1 धावेची गरज. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. प्रेक्षकांना विनंती आहे, मॅच आवडली असेल तर या दोन्ही टीमसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. 1 चेंडू 1 धाव. मॅच रंगतदार, सामना रोमर्षक. कोण जिंकेल, काय होईल? 1 चेंडू आणि 1 धाव. छोट्या छोट्या चुका प्रचंड महागात पडल्यात एसके नोमान स्पोर्ट्स क्लब संघाला. RM ग्रुप खराडी. 2 संघात रंगतीय मॅच. 1 चेंडू आणि 1. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग आपण पाहताय. जबरदस्त आयोजन नियोजन. मॅच रंगतदार, मॅच रोमर्षक. 1 चेंडू 1 धाव. प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणं फेडणारे सामने, प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके चुकवणारे सामने, तर प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड 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 करायला लावणारी मॅच. 1 चेंडू 1 धाव. एसके नोमान स्पोर्ट्स
विरुद्ध आर एम ग्रुप खराडी या दोन संघात रंगतोय रोमहर्षक सामना. एक चेंडू एक धाव. इथे धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी तिथे आणि तोपर्यंत सामना जिंकेल टीम आर एम ग्रुप खराडी. या मॅच मध्ये विजेते. अभिनंदन टीम आर एम ग्रुप खराडी. या संघाचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचा आभार. राहुल शेठ, सुरेश जगताप यांच्या मालकीचा संघ सुपर 8च्या मॅच मध्ये होते विजेता आर एम ग्रुप खराडी. या टीमचं कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्ले, अभिनंदन. चला पुढील मॅच आपण लगेच सुरू करतोय. पुढील मॅच आपण इथे लगेच सुरू करतोय. इलियासबाई शेख स्पोर्ट्स क्लब संघ, आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा घ्या.